आघाडीवर असल्याचं चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय। तर पवारांना पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकला आणणार असल्याची माहिती मिळतेय। सुप्रिया सुळे, शरद पवार पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयाकडे रवाना झालेले आहेत। बारामतीवरून स्वतःच्या वाहनानं पवार पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती मिळतेय। पवारांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकला आणलं जाणार आहे। नेमकं त्यांना का आणलं जाणार आहे हे अजूनही कळू शकलेलं नाहीये, पण सुप्रिया सुळे आणि शरद पवार पुण्यात रुबी हॉल रुग्णालयाकडे येण्यासाठी रवाना झालेले आहेत। बारामतीवरून स्वतःच्या वाहनानं पवार पुण्याकडे रवाना होत आहेत। खरं तर आज अजित पवारांच्या 13व्याचा विधी केला जाणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब हे बारामतीत येणार असल्याची माहिती होती आणि आता त्यानंतर बारामतीहून स्वतःच्या वाहनानं पवार पुण्याकडे रवाना झालेत। पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकला त्यांना आणलं जाणार असल्याची माहिती मिळतेय। निलेश बुधावले आपल्याला अपडेट देतील या संदर्भात। निलेश, शरद पवारांना रुग्णालयात का नेलं जातंय, काय अपडेट्स आहेत त्यांच्या प्रकृती संदर्भात? प्रज्ञा, खरं तर आज अजित पवारांच्या 13व्याचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब काठेवाडीमध्ये एकत्र येणार होतं। मात्र आज सकाळी शरद पवार जे आहेत ते पुण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती समोर आली होती। अधिकची ज्यावेळेस माहिती घेण्याचा प्रयत्न केला, किंबहुना सुप्रिया सुळे यांच्याशी ज्यावेळेस बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस एक प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। मागच्या काही दिवसांमध्ये सातत्यानं होणारी दगदग पाहता कफ असल्याचा त्रास कुठेतरी शरद पवारांना होता आणि त्यामुळेच पुण्याच्या दिशेनं जात असल्याची माहिती मिळालेली आहे। रुबी हॉल क्लिनिकमध्ये काही वेळामध्ये शरद पवार पोहोचतील, डॉक्टरांसोबत सल्ला मसलत होईल आणि त्यानंतर उपचारांसंदर्भामध्ये पुढचा निर्णय होणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे। सध्या शरद पवारांची प्रकृती कशी आहे? सध्या प्रकृती व्यवस्थित असून मागच्या काही दिवसांमध्ये जी धक्काधक्कीचा त्रास झाला, किंबहुना मुंबई पुणे सातत्यानं होणारा त्यांचा प्रवास असेल, बारामतीला सातत्यानं जाणं असेल, या धावपळीमुळे कुठेतरी त्रास होत असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यामुळं शरद पवारांना पुण्याच्या दिशेनं रुबी हॉल क्लिनिकमध्ये घेऊन जात असल्याची माहिती मिळाली आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर गेल्या काही दिवसात सातत्यानं धावपळ झाली। अजित पवारांच्या निधनाचा धक्का संपूर्ण पवार कुटुंबासाठीच खूप मोठा होता। त्यात विविध दौरे आखले गेलेले होते। जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं सभा घेतल्या जाणार होत्या, पण त्या सभा घेतल्या गेल्या नाहीत। पण सातत्यानं मुंबई पुणे बारामती असा शरद पवारांचा प्रवास झाला आणि या दगदगीमुळे त्यांना चेकअपसाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणलं जाणार आहे। डॉक्टरांशी सल्ला मसलत केली जाणार आहे आणि त्यासाठीच शरद पवार बारामतीहून पुण्याच्या दिशेनं स्वतःच्या वाहनानं रवाना झालेले आहेत।